मिस वशिला, तुमच्याकडचा दरवाजा उघडतो का बघा. तरी मी तुम्हाला सांगत तुमच्यामुळे बोला. नाही नाही तुम्हीच बोला ना. तोंडामध्ये जी शब्दांची चूळ भरली ना, नाही दिसते ना तोंडात भरलेली शब्दांची चूळ, ती ओका. हो सर, काही नाही, मला हेच म्हणायचं होतं की तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलं नाहीये ना? म्हणजे पाणी वगैरे काही हवंय का? अच्छा, आता अशा अँगलने टोमणा मारणार का तुम्ही मला? मी कुठे मारलं टोमणा? अहो सहज काळजी म्हणून विचारतीये, सहज. तुम्ही आणि सहज, कळतो ना तुमचा उद्देश. अहो यात कसला उद्देश? नाही, ते खडा होता ना. अहो माझा असा काही उद्देश नाहीये सर. नाही नाही कळलं, सरळ सरळ दिसतं तुमचा उद्देश काय आहे ते. आता गिल्ड द्यायचा असेल ना, बाबा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला आणि या माणसाने मला काहीच विचारलं नाही, बाबा बरं आहे का, पाणी हवंय का, लागलं का, काहीही नाही. म्हणा ना, म्हणा काय काय म्हणालात, फडतूस कद्रू हे सगळं म्हणायला आता तुम्ही मोकळ्या. अहो किती मूर्खासारखं मी बोलती असं तुम्हाला वाटेल आता. मला एवढंच म्हणायचं सर, एक डिसेंट एज्युकेटेड नागरिक म्हणून तुम्ही ट्रॅफिकचे रूल पाळायला हवे होते. निदान मी सांगितल्याप्रमाणे गाडी चालवताना फोन स्पीकरवर तरी ठेवला असता किंवा बेसिक सीट बेल्ट तरी लावला. बघा मी सीट बेल्ट लावला होता मिस वशिला. सर नव्हता लावला तुम्ही. अहो मी सीट बेल्ट लावला होता. अहो लावला असता तर माझ्या अंगावर नसतं पडला सर. अहो मिस वशिला, ते काय झालं, मी सीट बेल्ट लावला होता, त्याच्यावर चुकून माझा हात पडला. असं कसं चुकून? अहो चुकून निघाला. अहो असं कसं निघाला? तुम्ही अंगावर पडलात माझ्या सर. अहो मुद्दाम केला नाही मी. हे बघा मी सीट बेल्ट लावला होता, तो चुकून निघाला. कळत नाही का? तुम्ही काय एवढे आकर्षक नाही आहात की मी तुमच्यासाठी ऍक्सिडेंट करेन आणि मी तुमच्या अंगावर पडेन. मूर्खासारखं काहीतरी बोल नका मिस वशिला. कळलं, मला कळलं. मी काही आकर्षक स्त्री नाहीये, पण निदान स्त्री म्हणून जरी समजलं असतं तर चांगलं झालं. हे बघा मिस वशिला, मला काही अगदीच तसं नव्हतं म्हणायचं. मी म्हणत होतो की अंगावर पडण्याचं जे काही होतं ना, त्याचं तुम्ही उगीच हे करू नका, काय बाऊ करू नका. नाही नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही नियमाला धरून नाही वागला. अच्छा, मी एकटाच नियमाबाहेर वागलो का? आणि तुमचं काय? माझं काय? मी तर शांतपणे बसून होते की गाडीत. शांत? तुम्ही शांत बसला? बाप रे, गाडीमध्ये ना सीसीटीव्ही कॅमेरा लावायला पाहिजे होता मी, म्हणजे कळलं असतं तुम्ही शांत होता का. ती बग 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 चालू होती. शांतपणे हो, तुम्ही लावू शकता की सीसीटीव्ही. आता तुम्ही तुमच्या केबिन मध्ये जर सीसीटीव्ही लावू शकता तर तुम्ही गाडीत का नाही लावू शकता? गप्प बघ. हो, गप्प बस. हे बघ, शांत. नाही बोल. काय बोल नका. मुद्दा काय आहे? मुद्दा काय आहे? मिस वशिला, मुद्दा हाय की जेव्हा आपण ड्रायव्हरच्या बाजूला बसतो तेव्हा ही कर 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 करायची नसते, शांत बसायचं असतं. अच्छा, म्हणजे माझ्यामुळे ऍक्सिडेंट झाला असं तुम्हाला म्हणायचंय का? हे बघा सर, माझ्यामुळे नाही, तुमच्या हलगर्जीपणा ते चुकून निघालं तोंडात ना. हलगर्जीपणा तुम्हाला कसं म्हणेन ना मी सर, ते तसं नाही. हलगर्जीपणासारखंच काहीतरी दुसऱ्या कारणामुळे झालंय, ते तुमच्यामुळे. आला अजून एक नवीन शब्द आला. काय 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 झालं?
खडतूस, कद्रू, मूर्ख आणि आता 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 हलगर्जी. ओके चाल. कुठनं पडलंय कोणास ठाऊक. काय म्हणालात? नाही ते फांदी अचानक पडली ना, ती गाडी पण म्हणायली माझ्याकडे बघा म्हणून. आता आपण भांडत बसलो तर तिला दुरुस्त कोण करणार? नाही म्हणजे मीच करते. अहो मिस वशिला, कळली का तुम्हाला नजर तुमची? अहो नुसता ट्रक नसतो दुरुस्त करायचा, त्याच्या पाठीमागे काय लिहिलं ना ते वाचायचं पण असतं. अहो काय लिहिलेलं असतं ट्रकच्या पाठीमागे? बुरी नजर वाले तेरा मुंह. मिस 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 वशिला, मला काय ट्रक वाटला का? ती माझी गाडी आहे. हात नाही लावायचा माझ्या गाडीला. मी मेकॅनिक घेऊन येतो. बर ते सगळं जाऊन दे, सोड. सावीला तू व्हिडिओ कॉल केलतास ना? हा, कुठं होती ती? राजस्थानला. मग ती पुण्यात कशी असेल तुला मी सविस्तर सांगतो. बस बस बस. हा. आता मला सांग, उद्या तुला कोणतर म्हटलं की तुझा भाऊ एसटीत कंडक्टर नाहीये, कोणाच्या तरी घरात घरगडी म्हणून काम करतोय, तुला पटन? नाही रे बाबा. हा, तसंच आहे सगळं. आयुष्य का नाही पिक्चर सारखं आहे बघ. पिक्चर मध्ये कसा डबल रोल असतोय हो. तसं मी काय म्हणतोय, तू घेऊ बी नको आणि देऊ बी नको. काय? टेन्शन घे. बर. बर मला सांग, तुझ्या शंका सगळ्या मिटल्या ना? मिटल्या बाबा सगळ्या शंका. बर तू खिचडी खाशील का? बर. टायमिंग बेल्ट गेलाय. विचारायचं काय त्यात? बदलून टाका. कमरेचा बेल्ट आहे. टायमिंग बेल्ट आहे साहेब, टाइम लागणार ना. किती वेळ लागणार आहे तो सांगा. तसं बघायला गेलं तर 3-4 तास जातील. 4 तास? हो. 4 तास तिथे थांबून काय करू मी? तिकडे बघा, लॉज आहे ना, तिथे थांबा. गाडी रिपेअर झाली की फोन करतो. हा ठीक आहे ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. शहाणपणा नका शिकू. काम करा पटपट. बोलून बोलून थकल्या वाटतं. सगळं नाही या मिस वशिलामुळे झालं. घेऊनच आलो नसतो ना तर बरं झालं असतं. आता पुढचे 4 तास सहन करावं लागणार आहे यांना. मिस वशिला, सर मी काय म्हणतोय, तुम्ही बसने जा ना. अहो अजून 4 तास आहेत गाडी दुरुस्त व्हायला. 4 तास? हो असं म्हणाला तो आता. हो का? बापरे. ठीक आहे. हा तेच म्हणतोय मी ना रिक्षा बघतो, तुम्ही जा बसने. अहो नाही ठीक आहे, म्हणजे थांबते मी.
ठीक आहे, थांबते. अहो नाही नाही, मी काय म्हणतोय की मी रिक्षा बघतो, तुम्ही बसने जा. अहो, नाही त्याला काय, थांबते की. त्याला काय. हो का? मला वाटलं तुम्ही काय बस. वाटलं? काय नाही. असा पिच्छा सोडते होय? काय म्हणालात? नाही म्हणजे असा पिच्छा नाही सोडायचा, दुरुस्त करून घ्यायची गाडी असं म्हणलं मी. सर बोललेलं पण ऐकू येईना का तुम्हाला? मला काही प्रॉब्लेम नाहीये थांबायला. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का सर? मीच माझ्यासाठी एक प्रॉब्लेम आहे. सॉल्व्ह करू का? हा? नाही म्हणजे गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ का? नाही नाही, काही गरज नाहीये. त्यांचं ते बघतील काय करायचं ते. काही जास्त डोकं चालवायची गरज नाहीये. बसा तिथे शांत. गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सर एक सांगू का? काय आहे? अहो म्हणजे ते एकदा घरी फोन करून सांगता का? आईसाहेब काळजी करत असतील ना, तेच सांगायचं होतं. तेच करतोय. कळतात मला ही गोष्टी. प्रत्येक वेळेला ना डोक्यावर नका बसू. बसा तिथे जाऊन शांत. सर पाणी? नाही नाही, नको नको नको. दादा दादा, एक्सक्यूज मी. जरा इकडे या ना. हा. ते कुठे वॉशरूम आहे का? वॉशरूम म्हणजे इथेच आहे ना मी. राहुल बोला ना. वॉशरूम म्हणजे टॉयलेट. टॉयलेट वॉशरूम म्हणजे. अच्छा, संडासला. नाही नाही नाही, संडास नाही. हे 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 1 नंबर की 2 नंबर? 1 नंबर ना. मग जावा की कुठे बी, ऑल ओव्हर इज आवर. म्हणजे एवढी चर्चा करण्यापेक्षा साहेब कुठेतरी कोपरा बघायचा आणि व्हायचं मोकळं. अहो काही काय लोक करत असतील. मला नाही जमणार ते. असं वाटेल ते. अच्छा, लेडीज आहे. लेडीजची रिस्पेक्ट करता जेंटलमॅन. एक काम करा ना, लॉजवर जा की. लॉज? हा 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 हा, जातो मी बघतो काय ते. खाली बघून जा. ओ मिस वशिला, सर चला ते घ्या, जाऊयात आपण. कुठे सर? लॉजवर. कशासाठी? घ्या हो, ते सांगतो नंतर का ते. चला चला.
मिस वशिला स्टे हिअर, मी रूम आहे का पाहतो. एक्सक्यूज मी, रूम हवी होती. मिळणार नाही, तुम्हाला तर अजिबात मिळणार नाही. ठीक आहे, चला गेट आउट. ओ चाललात कुठे? काय सारस बाग वाटली की तुळशी बाग? काय आहे तुमचं? अति घाई दिसते तुम्हाला. रूम हवी होती. मग रजिस्टर मध्ये नोंद करा, कागदपत्रांची पूर्तता करा, पैसे भरा आणि जा. अहो ते नंतर करतो, आजचा कंट्रोल नाही होणार, खूप घाई आहे. अति घाई संकटात नाही. इथे कागदपत्रांची पूर्तता करा, नोंदणी करा, पैसे भरा आणि जा. आणि कुठून आलात आणि किती कालावधीसाठी आमच्या शयनगृहाचा उपभोग घेणार आहात? उपभोग? हो, उपभोग म्हणजे वापर. काय समजायचं ते समजा काका. हो हो, घेणार आहे मी तुमच्या खोलीचा उपभोग. तर आता खूप घाई आहे, चावी द्या. कारण काय? पुण्यात येण्याचं प्रयोजन काय ते इथं मांडावं लागेल. नाईस नाईस काका. परीक्षा घेताय, वेळेच अशी आली आहे ना. तर काय आहे काका, प्रयोजन सांगून कळणार नाही, जास्त वेळ थांबणार नाही. आमचं काम झालं ना की लगेच जाणारी द्या. आमचं काम झालं ना की लगेच जाणारी द्या. काम झालं की जातातच लोक. तुम्हाला काय कायमस्वरूपी ठेवून घेणार आहेत? आणि तुम्हाला काय वाटलं, एकटा म्हातारा धमकावलं की घेतली प्रॉपर्टी नावावर करून? अरे त्याला हो, रूम द्या हो काका. ओळखपत्रांची झेरॉक्स हवी. झेरॉक्स कशाला? घ्या घ्या, ओरिजिनल घ्या. द्या, ताबडतोब चावी द्या. ओरिजिनल नको, झेरॉक्स हवी. नियम वाचा. कागदपत्रांची पूर्तता नसेल तर प्रवेश नाकारला जाईल. आता कंट्रोल करू. एक मिनिट थांबा. मी सावित्री. सर ही काय लपून बसण्याची वेळ आहे का? इकडे या. काय झालं सर? इकडे या. हे बघा, तुम्हाला माहितीये माझा कंट्रोल गेला की काय होतं ते. आता शांत बसा, काही बोल नका. 5 मिनिटात आवरायचं आपल्याला. आता शांत बसा. काका, ही माझ्या सोबत आहे सावित्री काका. हे सावित्री, हे झेरॉक्स. काका, फार वेळ नाही लागणार, 5 मिनिटात आवडतो काका. चावी द्या. नाही, मी पूर्ण ओळखलंय तुम्हाला. बाहेरून जरी हा लॉज तसला वाटत असला तरी आमचा लॉज तसला नाही. बरं, तुमच्यासारख्या जोडप्यांना इथे अजिबात प्रवेश नाहीये. हा सभ्य आणि सुसंस्कृत माणसांचा लॉज आहे. त्यांनाच फक्त इथे प्रवेश आहे. तुम्ही निघा. अहो, आम्ही असभ्य आणि असंस्कृत वाटलो का तुम्हाला? मग 1 तासासाठी द्या, 5 मिनिटात उरकतो. हे काय, मला काय याचा अर्थ कळत नाही. काका, आणि सावित्री, लाज नाही वाटत असले धंदे करून सावित्री नाव ठेवायला? काका, आपण ना यांचं नाव बदलून टाकू. तुम्हाला आवडेल ते नाव ठेवू. ओके, नंतर डबल पैसे द्या. तर 5 मिनिटासाठी. काय घडलेला माणूस आहे हा? लाज नाही वाटत असं बोलायला? हे बघा, तुम्ही इथून निघा, नाही तर पोलिसांना फोन करी. सावित्री, काय बोलताय ते? मला काहीच कळत नाहीये. मला कळलं. सर, ते आपल्याला तसलं समजताय. तसला म्हणजे? तसलं म्हणजे ते आपण वर येताना एक जोडपं नाही का खाली आलं तसलं. नाही, तुमचा काका
काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, तुम्ही पैशानं जर श्रीमंत असाल ना तरी संस्कार आणि घाणेरडे आहात. काही पैशांसाठी हा काणे आपले संस्कार विकणार नाही. कोण आहेत त्या तुमच्या? काय संबंध तुमचा? नवरा बायको आहात? बोला की सर, ते विचारतायत आपलं नातं. हा ते हे बघा काका, हे बघा, देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं लग्न झालं असेल, नोंदणी पद्धतीने अधिकृत नोंदणी झाली असेल आणि विवाह झाला असेल तरच तुम्हाला प्रवेश, नाही तर तुमच्यासारख्या फालतू जोडप्यांना इथे प्रवेश नाही. हो आहोत आम्ही नवरा बायको. सॉरी, हे बघा आता शक्य नव्हतं ते कंट्रोल करणं. काका झालं समाधान? द्या द्या आता चावी द्या. पुरावा काय तुम्ही दोघं नवरा बायको असल्याचा? हे असले काही तासांसाठीचे नवरा बायको खूप पाहिले मी. 1 मिनिट. हा पुरावा चालेल का?